तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी आशा करते तुम्ही ना सगळे एकदम टकाटक असाल. मी सुद्धा मस्त आहे. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आता झालेली आहे सकाळ, जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि आज आहे एकादशी. त्याच्यामुळे विहानच्या पप्पांना सुद्धा सुट्टी आहे आणि विहानला सुद्धा सुट्टी आहे. म्हटलं थोडंसं उशिरा उठूया. मग विहान आणि मी सोबतच उठलो आहे. मग आता विहानला उठल्या उठल्या नेहमीप्रमाणे दूध बिस्किट देते. तर त्याचा आजचा हट्ट होता की मम्मी मला घेऊन दूध बनव, म्हणजे दूध बिस्किट घे. मग मी त्याला घेतलं आणि खिडकीवर बसवले, कारण तो ऐकतच नव्हता, बसतच नव्हता खाली. तर मग म्हटलं ठीक आहे, मग त्याला आता दूध बिस्किट भरवते. विहानचं सर्व आवरल्यानंतर आहे ना मी पूजा करून घेतली, कारण खूप दिवस म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी नेहमी पूजा करत नाही, सकाळी फक्त नमस्कार करते. घरात पूजा विहानचे पप्पा काका दोघं पण करत, कारण मला वेळ नसतो तेवढा सकाळी, कारण पूजा करायची तर मला खूप जास्त वेळ द्यावा लागतो त्यासाठी. तर सगळ्यात आधी आहे ना देवांची भांडी आहे ती घासून घेतली. तर देवांची भांडी मी अशा प्रकारे घासते, म्हणजे अगोदर पितांबरीने आणि नंतर साबणाने घासते. फक्त पितांबरीने घासली ना तर ती लवकरच खराब होतात, म्हणजे डाग पडतात लवकरच भांड्यांना. म्हणून मग मी अशा प्रकारे अगोदर पितांबरीने आणि त्याच्यानंतर साबणाने घासले की एकदम चकाचक होऊन जातात, मस्त चमकतात भांडी. चला तर मग आज निवांत दिवस आहे, त्याच्यामुळे निवांत पूजा करून घेते. तर माझी आहे ना पूजा वगैरे मस्त अशी आवरलेली आहे. त्याच्यानंतर नाश्त्याची बारी. तर तुम्हाला आता मी म्हटलं की उशिरा उठले मी आज, त्याच्यामुळे नाश्त्याला जास्त काही बनवायला वेळच नाही आहे, कारण सर्व घरातली माणसं आहेत ती उठलेली आहेत. मग मी काय करते, आता चपाती बनवते आणि विहानच्या पप्पांना सांगते की वडापाव घेऊन या, म्हणजे वड्यांसोबत चपाती खातील. तर बबडूचे पप्पा आणि बबडूचा काका या दोघांना पण आहे ना पाव जास्त जमत नाही. बबडूचे काका जिम करतात, त्याच्यामुळे पाव त्यांना म्हणजे नाही जमत, आणि बबडूचे पप्पा त्यांना ॲसिडिटी होते पाव खाल्ल्यामुळे. तर त्यामुळे मी काय करते, त्यांना चपातीच देते शक्यतो सकाळी नाश्त्याला. मग आता वडे आणतील आणि वड्यांसोबत चपाती खातील आणि मी वडापाव खाईन, मी आणि बबडू, कारण आम्हाला दोघांना पण वडापाव खूप जास्त आवडतो. तर काल रात्रीसाठी जी चपाती केल्या होत्या ना मी, तर त्याचं थोडंसं पीठ उरलं होतं, तर ते मी फेकून नाही दिलं, ते फ्रीजमध्ये ठेवलं. तर मग ते आता सकाळी यूज करता आलं मला, कारण टाईट डब्यामध्ये ठेवलं ना तर ते खराब अजिबात होत नाही आणि मस्त राहतं. तर आता यांच्या दोघांपुरत्या चपात्या आरामात होऊन जातील, म्हणजे मला नवीन काही पीठ मळायला नको. तर आता खूप जण म्हणतील की आदल्या दिवशी रात्री म्हणजे पीठ ठेवायचं नसतं वगैरे, तर ते बरोबर आहे, खरं आहे, पण ते फेकून देणं पण मला योग्य वाटत नाही, कारण अन्नाची नासाडी होते तेवढी, आणि अन्नाची नासाडी करण्यापेक्षा यूज केलेलंच बरं, नाही का? तर मग आता फटाफट याच्या चपात्या आहेत ना त्या मी बनवून घेते, त्यानंतर सर्व एकत्र बसून आहे ना आज आम्ही नाश्ता करू.
सकाळची सुरुवात मस्त अशी पूजा करून केली, कारण आज आहे एकादशी. जरा म्हटलं पूजा वगैरे व्यवस्थित करूया, कारण रोज काही पूजा करायला मला मिळत नाही. पण आता मी असं ठरवलं आहे, म्हणजे बघूया आता कसं काय ते, की रोज पूजा करायची. कारण पूजा केलं की खरंच मन खूप शांत होतं आणि दिवससुद्धा चांगला जातो. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, म्हणजे गोष्ट वगैरे काही नाही आहे, पण खूपदा आहे ना कमेंटमध्ये येतं की ताई तुझ्या घराच्या समोर झाडं वगैरे नाही आहेत, तू का झाडं लावली नाही आहेत, म्हणजे झाडं खूप कमी दिसतात. तर ही खरी गोष्ट आहे, झाडं खरंच खूप कमी आहेत माझ्यासमोर. कारण कसं आहे माहिती आहे का, जी आमच्या पुढची जी म्हणजे घराच्या समोरची जी माती आहे ना, ती जरा हार्ड आहे, कडक आहे. त्याच्यामुळे काय होतं, तिथे ना झाडं लावता येत नाही आणि ती जगत नाही झाडं, त्याच्यामुळे मग मी लावलीच नाही. मग तुम्ही इथे बघू शकता, मी ना तर ही जी समोरची माती आहे ना, म्हणजे ही समोरची दिसते ती, तिथे झाडं आम्ही अगोदर पण लावायचा प्रयत्न केला होता, पण ती मरतात. म्हणून मग मी काय केले, इथे 2 अशा कुंड्या लावल्यात, इथे एक आणि त्या कोपऱ्याला एक. पण त्या ज्या कुंड्यातली ती पण झाडं आहेत ना, ती जास्त अशी फुलत नाही आहेत, दिसण्यात येतं मला. कारण खूप म्हणजे आता 4 वर्ष झाली आहे ना, हे अशीच आहेत, फुलत नाही. आणि या साईडला जी माती आहे ना, म्हणजे या साईडला जी मी झाडं लावलेली आहेत ना, ती पण ना त्याची वाढ खूप स्लो होते, कारण इथलीसुद्धा माती थोडीशी कडक आहे. तर माझी घराची जो मागची साईड आहे ना, तिथे झाडं खूप चांगली होतात आणि उजव्या साईडला खूप जास्त चांगली म्हणजे माती आहे, तिथेसुद्धा चांगली म्हणजे वाढ होते झाडांची. आणि मी इथे खिडकीच्या म्हणजे माझी जी किचनची खिडकी आहे ना, त्याच्या ग्रिललासुद्धा मनी प्लांट लावलेलं आहे, ते सुद्धा खूप मस्त होतं आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते माझी या साईडची जी झाडं आहेत ती. तर इथे जी म्हणजे ही साईड आहे ना, इथेसुद्धा झाडं खूप छान होतात. तर आता ही इथे जी कापलेली झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, ती जास्वंदीचं झाड आहे आणि तिथे मोगऱ्याचंसुद्धा खाली आहे. तर हे जे आता पप्पा आले होते ना यावेळेला, तेव्हा हे कापून गेले, कारण ते झाड इतकं वाढलं होतं की ते घराच्या पत्र्यावर म्हणजे जायचं राहिलं होतं फक्त. तर पप्पा बोलले एवढं उंच नको व्हायला, आता पावसाळा आहे त्याच्यामुळे ते आता मस्त होईल. मग त्याच्यामुळे ते आता आले होते तेव्हा ते कट करून गेले. आणि टगरीचं झाडसुद्धा आहे तिथेच. आणि इथे मागे तुम्ही बघू शकता, इथे चाफा आहे, मस्त असं फुल म्हणजे फुलझाड. आता हे चाफाचं झाडसुद्धा खूप मोठं होईल, खूप पसरतं ते झाड. हे आत्ता जस्ट लावलेलं आहे पावसाच्या म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर, म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगला हे लावलेलं आहे. आणि हा आंबा आहे, हा आंबा पण तुम्ही बघू शकता किती उंच झाला आहे. मला असं वाटते यावर्षी तो आंबासुद्धा होईल मे बी. तर इथे आंबा आहे आणि याच्या पुढे ना लिंबाचं झाड वगैरे आहे. म्हणजे मागे खूप सारी झाडं मी लावलेली आहेत, गुलाबाचं, लिंबाचं, परत काय म्हणतात ते सीताफळचं वगैरे झाड. पर ती दुसऱ्या साईडला म्हणजे अजून घराच्या जे म्हणजे मी तुम्हाला दाखवले मगाशी, तर त्याच्या लाईनमध्ये आहे ना अनंताचं झाडसुद्धा आहे, ते सुद्धा खूप फुलतं. तर आता ते सध्या म्हणजे पाऊस मला वाटते आता त्याचा एक बाज झालेला आहे म्हणजे फुलून. तर आता पुन्हा त्याला कळ्या खूप साऱ्या आलेल्या आहेत. थांबा तुम्हाला दाखवते कुठलं झाड ते आहे. हे सुद्धा खूप जास्त पसरले, मी छोटे छोटे एकदम फांद्या लावल्या होत्या आणि ते इतकं पसरलं ना. आणि हा जो मागचा जो व्ह्यू आहे ना, तो आमच्या घराच्या मागचा आहे, एक नंबर वाटतो. पूर्ण शेतं आहेत, शेतामध्ये घरं आहेत, तर खूप छान वाटतं मागे म्हणजे असं बघायला वगैरे. पावसाळ्यात तर एक नंबरच वाटतं. तर असा व्ह्यू आहे आमच्या घराच्या मागचा. आणि अशी झाडं लावलेली आहेत छान अशी. तर कमेंट आली होती म्हणून मी दाखवलं की ताई तुझ्या घराच्या आजूबाजूचं म्हणजे जागा दाखव म्हणून. चला तर मग आता आपण घराच्या आतमध्ये जाऊया आणि आपली बाकीची कामं उरकूया. मी काय करते, ह्या ज्या जामच्या बॉटल आहेत ना त्या मी जमा करून ठेवते, फेकून देत नाही. तर ह्याच्यामध्ये आता मी अख्खे मसाले ॲड करून ठेवते. मी तुम्हाला आता माझ्या बॉटल दाखवते किती आहेत त्या. तुम्ही बघू शकता माझ्याकडे 3 जमलेले आहेत. अशा अख्खे मसाले ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे स्टोअर होऊन राहतील. इथे मी लवंग ठेवले, आता संपत आले. इथे काळी मिरी आहे, दालचिनी, आणि आता ह्याच्यामध्ये तमालपत्र ठेवलेत. 2 महिन्यातून मला एकदा आणायला लागते, त्याच्यामुळे मग कसं बरं पडतं आणायला. तर पहिलं काय करायचे, मी छोटे आणायचे जे प्लास्टिकमध्ये मिळतात नाही का ते. तर त्याच्यानंतर विचार केला की ते आणण्यापेक्षा हे आणूया, म्हणजे कसं आपल्याला डब्बासुद्धा काचेचा मिळेल आणि शेवटी सेमच होतं, कारण ते सारखं सारखं संपतंच, मग परत आणावं लागतं, कारण विहानला जाम लागतोच चपातीसोबत. तर मग हे बघा, हे अशा प्रकारे मी अजूनसुद्धा जमा करेन म्हणजे पूर्ण, कारण अख्खे मसाले खूप असतात आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवलं ना तर आपल्याला शोधायला नाही लागत. पटापट जसं पाहिजे तसं आपण यातून घ्यायचं असं. आणि
आता मी खिचडी बनवते दुपारसाठी, कारण आज एकादशी आहे, पण उपवास वगैरे नाही आहे कोणाचा, कारण मला उपवास नाही जमत जास्त, मला लगेच चक्कर येते म्हणजे पूर्ण उपवास केला की. तर मी शक्यतो उपवास पूर्ण नाही करत, कारण देव काय आपल्याला सांगत नाही की आपल्या जीवाची परीक्षा घेऊन तुम्ही उपवास वगैरे करा. आपलं मन साफ असेल, आपल्या मनात श्रद्धा असेल तर बस असतं, मग उपवास वगैरे करायची गरज असते असं मला वाटत नाही. पण हा मी नॉनव्हेज वगैरे नाही खात. मग आता मी विचार केला आहे की आज खिचडी बनवूया, दाल खिचडी, जी की आमच्या घरात सगळ्यांना जास्त आवडते. म्हणजे काय असं व्हेज, जेव्हा व्हेज असेल म्हणजे काय बोलू शकतो आपण, जेव्हा नॉनव्हेज खायचं नसेल पण नॉनव्हेजचा वार असेल, मग इच्छा नसते आमच्याकडे. नॉनव्हेज सगळ्यांना खूप आवडतं, व्हेज नाही आवडत. व्हेज खायला खूप सगळी अशी कटकट करतात. मग त्यातल्या त्यात दाल खिचडी सगळ्यांना आवडते. मग सगळे ऑप्शनला दाल खिचडी असते जर जेव्हा चटपटीत खायचं असतं पण नॉनव्हेज नसतं खायचं. मग विचार करतात की हां मग दाल खिचडी बनव, मस्तपैकी खिचडी भात बनव, पातळ पातळ जसं मी बनवते तसा. आणि त्याची रेसिपी मी ऑलरेडी ना आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. तर लिंक हवी असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की चेकआउट करा, कारण खूप एक नंबर होते. मी नेहमी बोलत असते आणि खिचडीबद्दल, खिचडी एक नंबर होते जशी मी करते तशी. आता फटाफट आहे ना दाल खिचडी बनवून घेते. आणि हा जो इतका सगळा पसारा दिसतोय ना तुम्हाला, ही जी रात्रीची भांडी आहेत ती पण आवरायची बाकी आहेत अजून, कारण पूजा वगैरे करायला सकाळी वेळ गेला आणि उशिरा उठले मेन म्हणजे, कारण आज टिफिन वगैरे नव्हता, सुट्टी घेतली होती मिस्टरांनी. मग त्याच्यामुळे कसं लवकर उठणं काही झालं नाही. म्हटलं ठीक आहे सगळ्या गोष्टी आरामात करूया, काय धावपळ रोजचीच असते. मग आता ही सगळी कामं जी आहेत ती राहिलेली आहेत ती आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. बसायचं त्याच्यात बस. तुझी भाषा कुठली आहे रे नक्की? कधी मराठी बोलशील? काय करा? पूस पूस ते पूस. काला, ब्लॅक, ये ब्लॅक और ये रेड. ह्याचा कलर कुठला आहे? रेड. काय बबडू, ही गाडी कोणी आणली बाबू तुला? ही गाडी कोणी आणली? काळा कलर आहे माहिती आहे मला. गाडी कोणी आणली सांग मला. रेड. बाबू, ए बबडू, काय? ऐकतो की नाही? तर संध्याकाळी आहे ना विहानला दूध बिस्किट देताना माझ्याकडून एक गडबड झाली, ते म्हणजे असं दूध ओतून गेलं. आता हे नेहमी होतच असतं आपल्यासोबत, माहीत असेल सगळ्यांनाच, कारण खूप सारी कामं असतात त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं कधी कधी दूध गरम करायला ठेवलं की. तर काय करायचं माहिती आहे का, नेहमी जेव्हा जेव्हा असं होईल ना तेव्हा तेव्हा जर हे धुवून घेतलं ना व्यवस्थित, म्हणजे जेव्हा गरम असतं ना तेव्हाच काहीतरी पकड किंवा काहीतरी कपडा वगैरे घ्यायचा, कारण ते गरम असतं त्याच्यामुळे. पण तेव्हा जर ते पाण्याने धुतलं ना तर ते लगेच स्वच्छ होतं, तुम्ही बघू शकता लगेच क्लीन होतं. आणि तेच जर आपण ठेवलं ना बराच वेळ तर ते सुकतं त्याच्यामध्ये, म्हणजे ते एकदम स्ट्रॉंग बनतो. तो जो डाग असतो किंवा दूध असतो ते पूर्ण चिपकतं जे आपल्या गॅसला किंवा गॅसच्या त्या रिंगला वगैरे. तर अशा प्रकारे मी काय करते, कधी असं झालं ना तर ते तिथल्या तिथे धुवून टाकते आणि गॅससुद्धा ओल्या कपड्याने आहे ना पुसून टाकते जेव्हा जेव्हा ते ओलं असतं ना तेव्हाच. तर यामुळे आहे ना आपली मेहनत आणि टाईम दोन्हीसुद्धा खूप वाचतो. तर तुम्ही बघू शकता तर लगेच 1 सेकंदात गॅसवरचा डागसुद्धा लगेच गेला, कारण तो ओला होता. तोच जर मी सुकून दिला असता ना तर मग घासायला लागलं असतं पूर्ण घासणीने वगैरे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या म्हणजे माहीत असल्या ना तर आपलं काम खूप सोपं होऊन जातं. तर आता दिवाबत्ती वगैरे झाली आणि मी इथे चहाची तयारी करते. चहासोबत काहीतरी खायला लागतंच संध्याकाळी, कारण मग आमचं जेवण खूप उशिरा होतो, 9:30-10 वाजतात रात्री जेवणाला, मग भूक लागते.
मग ना मी काल चंपाकली बनवली होती. जर तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. तिची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. एक नंबर होते. म्हणजे चहासोबत जर आपल्याला काहीतरी म्हणजे बिस्किट खारी नसेल खायचं, काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी एक नंबर आहे. तर त्याचंच पीठ ना थोडंसं ठेवलं होतं मी, कारण त्याची पुरीसुद्धा खूप छान होते. फक्त एवढंच होतं की पुरी ती फुगत नाही, कारण त्याची जी प्रोसेस आहे ना थोडीशी वेगळी आहे मळण्याची वगैरे. तर ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आणि आता त्याच्याच मी पुऱ्या बनवते चहासोबत. तर काय होतं माहिती आहे का, कुठलंही पीठ आहे ना फ्रीजमध्ये ठेवलं तर थोडंसं हार्ड होतं, मग थोडंसं जास्त वेळ मळून घ्यायला लागतं ते. तर तुम्हाला आता हे पीठ कसं मळलं आहे ना ते बघायचं असेल तर तुम्हाला ती रेसिपी बघायला लागेल, कारण सारखं तेच दाखवायला बरोबर वाटत नाही, कारण एकदा रेसिपी मी टाकलेली आहे आणि सेम पीठ आहे, त्याच्यामुळे मी काही पुन्हा दाखवत नाही. तर तुम्ही ती रेसिपी नक्की बघा शॉर्टमध्ये जाऊन. तर आता मी याच्या ना व्यवस्थित छोट्या अशा पुऱ्या लाटून घेते आणि तळून घेते. असा होता आजचा दिवस. ही जी रेसिपी आहे ना, ही जी पुरी ती फुगत नाही, कारण की काय म्हणू शकतो आपण, जी आपण म्हणजे जी पद्धत आहे ना ही पीठ बनवायची मळायची थोडीशी वेगळी आहे. तर ह्याची रेसिपी म्हणजे आता मी चंपाकली बनवली होती ना, तर त्याचंच पीठ होतं आणि त्याचीच मी पुरी बनवली. तर तुम्हाला जर अशा पुऱ्या किंवा चंपाकली बनवायची असेल ना, तर त्याची लिंक आहे ना, मी त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की चेकआउट करा, कारण आता रिसेंटलीच टाकलेली आहे मी ती व्हिडिओ आणि खूप जास्त तिला सुद्धा प्रेम देताय तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा आणि चहासोबत मस्तपैकी एन्जॉय करा. तर आजचा हा जो दिवस होता किंवा आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.